मंडळी, लग्नाच्या कांदे पोह्यांना पडणार आहे डबल तडका. त्यामुळे इथे उडणार आहे हास्याचा भडका. जोडवाला मंचावर येत आहेत जत्रेचे अतरंगी विनोदवीर. हॅलो हॅलो हाय हाय हॅलो प्रसाद सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. आहेस तू? येस येस. निर्मितीताई नमस्कार, पाया पडतो. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ प्रसाद सर. ओहो. आय एम डॉक्टर ओंकार राऊत. बरं. आय हॅव 2 PhDs आणि मी ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये काम करतो. मला शिस्तीत जगायला आवडतं. नो नो डोंट लाफ, डोंट लाफ. आय विल टेल यू, आय हॅव अ बिलीफ. माझा असा एक बिलीफ आहे की एव्हरीथिंग शुड हॅव अ प्लेस अँड एव्हरीथिंग शुड बी इन इट्स प्लेस. कोण बोलतंय? येस प्राजू, मीच बोलतोय. या कसं आहे, आय डोंट लाईक, म्हणजे मला टाइम टू टाइम जगायला आवडतं. ऐका, टाइम टू टाइम. एकदम करेक्ट, स्लिक. आय डोंट हॅव ड्रीम्स, आय हॅव गोल्स अँड आय अचीव देम. ओहो. आणि असंच एक गोल मी आज अचीव केलेला आहे. अँड थँक्स निर्मितीताई, तुम्ही आजचा दिवस निवडला तिथे येण्याचा. कारण एक असं गोल मी आज अचीव केलेलं आहे, ते म्हणजे लग्नाचं. ही माझी प्रिया. प्रिया. सॉरी. लाजतेस? लाजायचं होतं तुला. लाजतेस कसली? ही प्रिया. आम्ही घरी कांदेपोह्याचा कार्यक्रम ठेवला होता, पण मी आईबाबांना म्हणालो की, म्हणजे हिच्या आईबाबांना म्हणालो की आम्ही हॉटेलमध्ये जातो, जरा एकांतात बोलतो, वेवलेंथ जुळवतो, थोड्या आमची मतं जुळली, आम्हाला काय आवडीनिवडी जुळल्या आणि सगळंच जुळलं. सो आता मला घरी जायचं आहे, त्याच्या आईवडिलांनाही कळवायचं आहे, पण पत्रिका द्यायला मी स्वतः येणार. प्रसाद सर, निर्मितीताई, प्लीज प्लीज तुम्ही माझ्या हातूनच घ्यायची आहे. लेट्स सी काय बोलताय तुझे आई बाबा किती. आई बाबा, आई बाबा. हो 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 हो, आले 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 आले. अगं हे तू करायचं. आले आले, मी का करतो? कशाला करता? हा, हे तू केलं. नमस्कार बाबा. आई. राऊतजी, मी बोलवलं. हो हो हो, नाही, मला तुमची मुलगी पसंत आहे आणि तिला सुद्धा मी पसंत आहे आहे आहे. अहो बाबा, अहो काय Thank you, thank you, होतं? बाबा, अहो त्यांना बाबा आवडा, बाबा आवडा, बाबा आवडा. अहो, काय करताय? बाबा अहो, बाबा. अहो. आई, तुम्हाला नाही माहिती, हा बापासाठी हा काय क्षण आहे, तुम्हाला नाही माहित. अहो, जावयासाठी हा काय क्षण आहे हे तुम्हाला माहित नाही. अहो, बाबा, बाबा. आई. सॉरी सॉरी, माफ कर. मला कल्पना आहे तुला कसं वाटत असेल. तुझं काय? सॉरी, जावई बाबा. हे, हो बोलले. एक्साइटमेंट Sorry, लेवल sorry, इज. sorry. आपण यांच्या एन्झायटीचं काहीतरी करायला. काय तुम्ही जावई बापू? नाही नाही आई, आई आता जावई बापू कुठे? आता मुलगा मी तुमचा. हो मुलगा. बाबा. नको, आता नको, आता नको. सावराच होता ना. मुलगा बोलले. एन्झायटी, आपण एक्झायटीचं आपण काहीतरी. तुम्ही बसा ना, बसा बसा ना. तुम्ही जरा. बसा बसा बसा. नाही नाही, शांत व्हा. हो, नाही मी काय म्हणतो, लग्नाचं आपण जर करायचं झालं तर आपण थोडक्यातच आटपू असं मला वाटतं. 50 माणसं तुमची, माझी 4 माणसं. चारच? हा, आई बाबा माझे नाही आहेत आणि तसे जवळचे नातेवाईक पण असे काही नाही. सो 4 मित्र आहेत माझे, 3 मित्र, 1 मैत्रीण. सो ते येतील. आणि कसं आहे, लग्नावरचा जो खर्च आहे तो लग्नावर करण्यापेक्षा आम्ही हनीमूनवर करू ना. आय गेस कुठे बाहेर जाऊ, फॉरेन ट्रिप वगैरे. अगं बाई प्रिया, पाहिलंस का? अगदी व्यवहारी नवरा मिळाला तुला. आ, एक सेल्फी काढूया का आपण? हो हो, काढूया ना, yes, yes, काढूया. yes. Please, of नाही. course. Yes, का नाही yes. काढायचं? मी करतो मी करतो मी काढतो. मला असे हे मायक्रो क्षण जपायला खूप आवडतात. अगं ह्यांनीच बाई. मॅक्रो क्षण निर्माण होतात. खरंय. जावई बापू एकदम मोलेक्युलर वाले आहेत, एकदम. हा. मॉलिक्युलर. अहो, तुम्ही मागे थांबा ना. हिला तिथे जवळ थांबू दे. हा, से सायन्स सायन्स. सायन्स. थँक्यू. ए, मला पण टॅग करा फिन्स्टावर. हो 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 हो. फायनली फाउंड माय ॲडम एंगेज्ड विथ प्रियदर्शिनी. हे चला चला, आता आपण छान मस्तपैकी जेवणाचा बेत करूया. आमरसपुरी करायची. हो, मी करते.
मी सांगितलं तसं करायचं. म्हणजे कसं मी एंट्री घेतली की लोक कसे भारावून जातात. तसं झालं पाहिजे. चाट पडले पाहिजेत लोक. हं? चले. नॉक नॉक. खांडेकरांच्या घरात काय? हो हे खांडेकरांचंच घर आहे पण आम्हाला फिनाईल वगैरे काही नकोय, चला निघा. नाही फिनेल विकणारे नाही हा. मुलगी बघायला आलेला आहे. मुलगी बघायला आलात म्हणजे ते डॉक्टर बापट त्यांनी फोन केले नव्हता ना मुलीबाबत. अय्या अच्छा 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 आई ऐक नको ग. बापट. अच्छा बापटांच्या रेफरन्सने आलात तुम्ही. अरे ऍक्च्युली पण तुम्ही बरं या आत या. इथे आता कसं होणार ऐका काय झालंय थोडा उशीर झाला. हं? नाही लवकर आलेला आहे आम्ही. नाही नाही आलायत लवकर पण तसा उशीर झालाय. होय काय? हे 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 राऊतजी आहेत. हं, नमस्कार. हा, ते ऑटोवाले आहेत ते आमचे. ऑटोमिक रिसर्च सेंटर. हा, सायंटिस्ट आहेत बाबा. ते सकाळी आलेले हा. राहायला हा, हा. प्रियाला आणि मग हे 3 लाख आहेत त्यांना अच्छा, अच्छा. स्वतःची हे आहे. बाबा नाही नाही तर म्हणजे प्रियाला पण ते आवडले म्हणजे हे झालंय अच्छा. कळतंय ना तुम्हाला. अच्छा होय काय म्हणजे आपल्याला उशिरी झाला. हा त्यांचं ठरलंय. मग इथं पाम्या टायमिंग चुकलं की केवढा घोल होतो. आला ना गोळ मोऱ्या आता काय घोल झाला सगळा. आता जाऊ द्या. हे मोऱ्या मोऱ्या काय करताय तुम्ही. नाही ना भाई तुझा गैरसमज होईल. हा. घरात गणपतीवाले आलेत म्हणून गणपती बाप्पा मोर्या. असं नाही. तसा नाही आहे. याचं नाव मोर्या आहे. हा माझा बाप आहे. मी याला मोर्या बोलतो आणि मी मोर्याचा पोऱ्या आहे. मोरे अय्या अरे बापरे म्हणजे वडिलांना मोऱ्या बोलता. हा भाई आपल्याकडे हसत खेळत आहे भाई. होय होय म्हणजे सगळं ठरलेलं आहे तुमचा. झालेलं आहे. तर चला मग आपण आता पालशेतकराची पोरगी बघूया. चल निघूया. काका 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 काय रे? थांबा ना तुम्ही थोड्या म्हणजे एवढ्या लांबून आलात तर चहा वगैरे पिऊन जा, थोडं खा. नाही आराम भाई करा काय आणि आता मग- झालंय तर आता कुठे थांबणार ना भाई. नाही नाही असं बरं दिसत नाही. शेवटी कसं आहे तुम्ही घरात पाहुणे आलेले आहेत आई. बरोबर आहे, बरं. चहा तरी आपण द्यायला द्यायला तर पाहिजे. बसा ना मी बस, बसू आम्ही? हो बसा प्लीज म्हणजे. प्लीज प्लीज बसा प्लीज बसा. हो बाबा 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 जावे बाबू तुम्ही मुलगा म्हणून जबाबदारीच घेतलीत घराची. हो 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 ह्यांच्या एन्झायटीचा आपण काहीतरी करायला पाहिजे. बसा ना प्लीज. मोरे काका बसा ना. तू रे बस रे मित्रा. प्रथमेश परत भाई तुम्हाला पम्या म्हणून हाक मार. अक्का कोकण आपल्याला पम्या म्हणून ओळखतो. हा, yes, yes. अख्ख्या गावात हा लय फेमस आहे. अच्छा अच्छा पम्या. पम्या प्रिया असं नाही करू. ते आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेत. तू नाही, नाही. जरा नीट वा. नाही नाही मी वेर आर युअर चांगल्या- मॅनर. नाही 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 ओंकार मी चांगल्या अर्थानेच बोलले. अच्छा हो का. ओ. हा म्हणजे पम्या नाव असं हे आहे ना एक नावामध्ये कसं क्वर्कीनेस. Quirkiness. येस येस Right, येस असेल. वर- पम्या नाईस नाईस छान नाव आहे पम्या. वर्की वर्मी. घ्या चहा घ्या. मुलगी पसंत आहे ओ! हा? काय बोलताय तुम्ही. तसं ना व हे ते- ऐकून तर घ्या. काय जर आम्ही ह्यांच्या आधी आलेला असता आणि पोरीनं चाय आणला नसती तर मुलगी सुंदर आहे आम्हाला पसंत आहे असं आम्ही बोललेलो असतो. अच्छा अच्छा तसं मला वाटलंय. मोर्या बोलतो मध्ये म्हणजे हा हे सगळं ठरलेलं आहे तुमचा. हे झालेलं आहे आमचं. अच्छा अच्छा काय करता हो तुम्ही? मी अटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये कामाला आहे. हा. नाही, तसं नव नेमका काय करता हो तुम्ही? मी सायंटिस्ट आहे. डॉक्टर आहे मी मुळात म्हणजे होय का? PhD आहे 2 आणि सध्या मी सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीची PhD करतो आहे आणि फावल्या वेळेत मी सायकोलॉजीचाही अभ्यास करतो. काहीतरी वेगळंच आहे यांच्याकडे आपल्याकडे. हा म्हणजे तुम्हाला वाटत असेल मी MSc असून सुद्धा मी सायकोलॉजी का करतो असा प्रश्न पडत असेल तुम्हाला. नाही आम्हाला कशाला पडेल तुम्हाला पडेल ना तो प्रश्न. आम्हाला पडेल शब्दच येत नाही ना. मोऱ्यामध्ये मध्ये नाही मला खरंच असं वाटतं की ह्युमन ब्रेन इज अ युनिवर्स इट सेल्फ आणि ते एक्सप्लोअर करायला मला खूप आवडतं. आणि मुळात कसं आहे नीटनेटकं आयुष्य चांगलं आयुष्य ह्याचा पाया हे शिक्षण असतं. नाही बादशाह की पब्लिक मध्ये बोलू काय भाई. आ? काय 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 बादशाह की काय बादशाह की पब्लिक भाई मध्ये बोलणार आहे. लाईक एक्सक्यूज मी. हा भाई तू तसं समज भाई. बादशाह की पब्लिक बोला. म्हणजे तू काय ते तुझा रिस्पेक्ट आहे भाई. तू शिकलाय बिकलाय आहे म्हणजे रिस्पेक्ट आहे. शाळेत शिकलाय पण खरं शिक्षण ना आपल्याला जिंदगी शिकवते भाई. शाळेतलं शिक्षण विसरल्यावर भाई जे 19-20 हातात उरतं ना भाई ते खरं शिक्षण आहे भाई. करेक्ट आहे. ओ माय गॉड यांनी आता आईन्स्टाईनचं वाक्य बोललं. हा म्हणजे हा काय हो आईन्स्टाईनचं वाक्य आहे हे. हा भाई तो नाक्यावर त्याने ऐकलं असेल आपलं त्यामुळे बोललं असेल. काय कुठे नाक्यावर नाक्यावर भाई. कशाला उभा तिथं बोलायचं ऐकलं ना घेतलं ना त्यानं. नाही 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 नाही
नाही नाही त्याच्यावर ओरडू नका. आईन्स्टाईन हा खूप मोठा शास्त्रज्ञ होता. ही वॉज अ सायंटिस्ट. नाक्यावर उभं राहून पानटपरीवर पान थुकणारा माणूस नव्हता आईन्स्टाईन. Please. नाही नाही पण भाई मला पण म्हणजे हा कॉन्फिडन्सच आवडला. आणि भाई तो माणूस होता ना भाई पण हो माणूस. बादशाह माणूस होता ना तो. म्हणजे कसं तर त्याच्या घरासमोर पण एखादा नाका असेल ना हा तिथे पिरियाजी तुम्हाला सांगू काय खरं हा पेरियाजी. माणूस आहे ना सर्वात भारी याडा माणूस आहे. हा. हा, हा? बापरे. येडा माणूस आहे हा, माणूस याडा प्राणी आहे म्हणजे एकदम. म्हणजे काय माहितीये तुम्ही कुत्र्याला शाळेत जाताना बघितलंय काय? नाही नाही. डुकराला शाळेत जाताना बघितलंय? नाही 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 करून दाखवायला सांगितलं नव्हतं पण बघितलंय काय? पण भाई ते का शाळेत जात नाही? कारण त्यांना शाळेची गरजच नाही ना भाई. ते जिंदगी जगताना जे शिकतात ना तीच त्यांची शाळा आहे भाई. जिंदगी जाम मोठी शाळा आहे भाई तुम्हाला सांगतो. काय बोलतोय? इंटरेस्टिंग बोलतायत पण. इंटरेस्टिंग बोलताय ते. नाही नाही म्हणजे आता प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात ना. तर त्यांचं शिक्षणाबद्दल असं मत असेल. त्यांचं शिक्षणाबद्दल मत आहे प्रिया. मत पण असू शकतं तुमचं वेगळं मत. मला प्लीज माफ ये करा. भाई हात बी जोड नको तू भाई. हात बी काय आपण काय 30 मार खाणं काय तू हात जोडतोय आपल्या समोर? नाही नाही तुझा हात जोडून मी जाऊ कुठे? 4 दिन की जिंदगानी भाई. आपण यायचा जागायचा निघायचा एवढंच आहे. हात जोडतो भाई. प्रेशर आला भाई. ओके ओके हात ठीक जोडू आहे. नको हात जोडू नको. नाही जोडत आहे. ठीक आहे चिल आहे. नाही पण चांगलं आहे इंटरेस्टिंग आहे तुमचं जे काय आहे ते इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग आहे. एक वेगळाच एक सहज अप्रोच आहे. आयुष्याकडे बघण्याचा एक सहज अप्रोच आहे असा. भाई सहज म्हणजे आपण असंच आहे. आपण बोलला तर बोलू ना. जिंदगी 4 दिन की जिंदगानी आहे भाई आपली. हे झालं वाक्य झालं परत तुम्ही तेच बोलला. अरे भाई आपलं तसंच आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय भाई. जिंदगानी आहे ना भाई काका पिकनिक सारखी जागा आहे. हा. यायचा 4 दिवस इथे फिरायचा निघायचा. कोण इथे अमरपट्टा घेऊन आले? तुमच्याकडे आहे अमरपट्टा भाई. आपण पिकनिक सारखा जगायचा. ही चादर माझी ती चादर माझी. कशाला पाहिजे झगडा बिगडा नको ना भाई. बादशाह पब्लिक सारखा जगायचा आपण आणि निघून जायचा. निघून जायचंय. ही वेगळीच आहे. वेगळीच फिलॉसॉफी आहे आयुष्याची. ह्यात तुला काय फिलॉसॉफिकल वाटतंय प्रिया? काहीच नाहीये. अरे ही नाहीये फिलॉसॉफी. ही वायफळ बडबड आहे फक्त. हा. कळतंय का? त्यांनी त्याच्या तोंडात शब्दांची मॅरेथॉन लावली आहे. शब्दच ठरवतायत कोण पहिलं येणार, कोण दुसरं येणार, कोण तिसरं येणार. त्याच्या हातात काही नाहीये. हा. तुझ्यासारखी लोक त्याच्यात काहीतरी अर्थ काढतात. मग ह्यांना वाटतं आपण सॉलिड आहोत पण हे सॉलिड नसतातच. Exactly. डेफिनेशन ऑफ वायफळ बडबड इज धिस मॅन टॉकिंग. हेच बोलायचंय मला. हा. ऐक प्रिया मी काय बोलतो आपलं ठरलंय ना दोघांचं. नाही मग आता काय आपल्या पुढच्या गोष्टी ठरवायच्या आहेत. चहा घेतला चला या हा, निघा. भाई आपण निघणार होतो. भाई पण चहा दिली आहे तुमचा दर्या दिली आहे. आपण येतो येतो चहा. पिरियाजी येतो आपल्या. नाही थांबा ना. प्रिया? हा नाही म्हणजे चहा झाला ना तर आता वाजलेत किती बघा जेवूनच जा ना. नाही भाई आपण थांबलो असतो पण नको. नाही जेवूनच जा. आमरसपुरीचा बेत आम्ही पुऱ्या तळणार हो आहे. हो नाही, आमरसपुरी नाही, आहे. नाही, हो. तुमचा बेत आहे ते तुमचं सगळं जुळलं आहे ना. तुमच्या घंट्या वाजल्यात आम्ही थांबून काय करणार आहे? काय 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 बोललास तू? काय वाजलंय? घंट्या वाजल्यात. घंट्या वाजल्या. कळतंय मला. व्हॉट इज घंट्या वाजलेत? घंट्या भाई ते असं होतं ना जुलतं ना आपलं काय. वेव लेंथ जुळण्याला माणूस हा घंट्या वाजल्यात म्हणतोय अरे बाबा. अरे नाही भाई तसंच असतं ते. घंटी वाजल्या म्हणजे बघ आपण असं चालत असतो आणि अचानक असं समोर कोण आले ना तर मग इकडे ना असं टन असं झालं ना भाई समजायचं हीच आहे भाई. देवाने आपल्यासाठी पाठवले ही आपल्याला हो पाहिजे. हो I'm so नाही sorry, हो पण खरंच सांगतो. मगाशी वहिनी मला चाय दिली ना माझी पण घंटा वाजली होती. तुमचं काय चाललंय? ह्यांचं काय चाललंय? नाही तसं नव आम्ही आता आलेलं ना तर ह्या पोरीन चाय आणून द्यायला नसती ना तर हिला बघितला याच्या इथे घंटा वाजली असती ना. अरे असं बोलताय. ऐका ना झालं तेवढं बस झालं चला निघा तुम्ही आता चहा घे. नाही हा, थांबा ना. प्रिया. बाबा इंटरेस्टिंग बोलतायत काहीतरी घंटी बिंटी बोलतायत. प्रिया मला हे नाही आवडत आहे. एक्झॅक्टली यांची भाषाही मला नाही आवडत आहे. एक्झॅक्टली. बाबा तुम्ही असं भाषेवरनं जज नाही करू शकत एखाद्याला. असं म्हणजे अशुद्ध भाषा याच्यावरनं आपण एखाद्याची बुद्धिमत्ता नाही ठरवू शकत. मुळात उत्क्रांतीमध्ये भाषा खूप नंतर आली. मानव आधी उत्क्रांत झाला आणि बुद्धिमत्ता ही काय अशुद्ध भाषेवरनं शुद्ध भाषेवरनं नाही ठरवायची. कृष्ण बोलला म्हणजे बुद्धिमत्ता आहे असं नाही. मुळात समोरचा काय बोलतो याच्या आशयाच्या घनतेवरती बुद्धिमत्ता ठरते की नाही. हे सगळं ह्याला सांग आत्ता इथे जीव सोडेल. सेम ऐकव ह्याला बघ
बाबा प्लीज बच्चा बोलतोय सगळं सोड काय काका आपण आत्ताचा बच्चन ऐकला आपण बघ एवढं छान पोलीस त्याला बच्चन बोललाय तो नाही ह्याच्या भाषेला आपण जज केलंच पाहिजे बाबा नाही नाही भाई आपण ऐकला हा आत्ताचा बच्चन पण भाई हे पिर्याजी तुम्हाला सांगतो हे जे भाषा विषय आहे ना हे आपण ठरवलंय माणसाचे बोललो ना माणूस आहे ना एकदम येडा आहे हे झोल आपण ठरवलेत भाषेचे ही भाषा शुद्ध आहे ही अशुद्ध आहे कुत्र्यांमध्ये बघितलंय हा शुद्ध भाषेचा कुत्रा आहे हा अशुद्ध भाषेचा कुत्रा आहे नाही नाही कुत्र्यांमध्ये असं नसतं नाही ना नाही. हे ना सगळं आपण ठरवलेलं आहे शुद्ध भाषा अशुद्ध 4 दिन की जिंदगानी आहे कुठे शुद्ध अशुद्ध यायचा जगायचा निघायचा एवढंच आहे ना भाई तेच बोलतोयस तू सतत आपल्या अरे तेच आहे आता आपण तसाच जगतो तर तसंच आहे ना सगळं नाही, पण पिर्याजी आपण निघतोय पण तुझा बच्चन ऐकला ना तुझा कनेक्शन डायरेक्ट इथे घुसला आपण बोलून जातोय आपलं बाकी काय नाही आपण कनेक्शन घुसला पम्याजी आत्ता बोलले कनेक्शन घुसले भारी वाटते कनेक्शन घुसलाय भारी आहे नाही काय भारी आहे यार काय भारी आहे? काय आणि तू रे तू काय 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 कनेक्शन जुळलाय तुझा हा? काय कनेक्शन जुळलायस कसली फालतू उदाहरणं देतोय जुळला नाही, घुसला बोल. ते जे काय बोललास ते काय 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 प्राणी आणि कुत्रे काय काय उदाहरणं देतोस तू माणसाला मेंदू आहे ना जास्त माणूस जास्त उत्क्रांत झाला ना म्हणूनच का अजून आपण प्राणीच आहोत मूर्खम काय 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 माहितीये तुला हिच्याबद्दल हा? हिच्या आवडी निवडी काय माहिती आहेत सांग मला काय माहितीये हिला कुठला रंग आवडतं काय घालायला आवडतं काय खायला आवडतं म्युझिक कुठलं आवडतं माहितीये तुला हा? माहिती आहे का सांग ना हा? काय चाललंय बाबा सांग माहिती आहे का याचा एकदम चनाजोर गरम झाला यार ए गपरे एवढा काय भडकतो आपण फक्त बोललो आहे नाही पण नसेल माहिती मी काही सांगितलंच नाही तर त्यांना कसं माहिती असेल मी सांगते मला म्युझिकमध्ये फ्रँक सिनात्रा आवडतात मला बिली आयलिश आवडते जस्टिन बिबर टेलर स्विफ्ट हे सगळे मला आवडतात बोल बोल माहितीये का जस्टिन बिबरचं कधी ऐकलंस का गाणं हा? जस्टिन बिबर बाबा नावाला कुठे सूर लावताय नावाला तरी सूर लागतो का तुमचा ए बच्ची मेरे को मत बोला अभी अच्छा मैं इनके शादी में अभी मंगलाष्टक बोलने वाला है जनता तैयार रहो रेडी रहो एकदम मांडव डालके बाबा तुम्ही त्याच्या भाषेत बोलताय सॉरी नाही पण बाबा, मज्जा आली ना तुम्हाला आता मज्जा आली ना बाबा नाही नाही आणि तो मला कॅटलिस्ट म्हणून मध्ये घुसतो आणि तुम्हाला बिघडवतोय सगळं आणि बाहेर निघून जातोय लक्षात घ्या तू गाणं सांग ना सांग एक तरी गाणं सांग जस्टिन बिबरचं बेबी बेबी माहितीये तुला हा लव्ह स्टोरी माहितीये टेलर स्विफ्टचं माहितीये का सांग ना भाई इथेच मांडव मोडतो हा आपला काय बोल म्हणजे काय ह्याचा भाई अर्थ? भाई मी समजवतो भाई बस तू बस समजवतो तू आता ते गाणी बोलला ना सगळी हा. एखादं गाऊन दाखव चल भाई तू नाही गाऊ शकतो तुझ्याकडे राईटच नाही आहेत ना इकडे भाई भाई तू मला सांग भाई चिठ्ठी वाजली आत्ता गाव आम्ही दोघे आपल्याकडे राईट आहे ना भाई भाई मी हेच सांगतोय ना जिंदगानी 4 दिवसाची आहे भाई तुम्ही ना 12 फुटाची कंपाऊंड घालून ठेवले आणि कंपाऊंड मध्ये सिकुडके जगताय भाई तुम्ही कंपाऊंडच्या बाहेर या बादचा की पब्लिक असा जिंदगानी चाहिए भाई बाहेर आल्यावर 4 सॅल्यूट मिळतात बास झाला भाई निघालो आपण एवढं पाहिजे भाई असं कमाल आहे हे म्हणजे हे असं छो, एक भान आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं भान आहे आणि असं बेफिकर जगण्यामध्ये पण तुम्ही भान जपता हे हा गुण मला खूप आवडलाय तुमचा हो मलाही आवडला मी ना यांना नेहमी सांगत असते आपण ना कंपाऊंड बांधून नकोच ठेवायला मोडून टाका कंपाऊंड जा सगळ्यांना हाय हॅलो करा ऐकतात कुठे काहीच ऐकत नाही भाई आपली जिंदगानी अशीच आहे भाई म्हणजे ना आणि तुम्ही बोलला ना की आपला तो गुण का काय बोलला ना हा, हा. आपण तसंच आहे आपण बोलला तर बोलला आपल्या जे पोटात ते वाटत आहे आपण आपण काय स्वभाव लाली पावडर करत नाही माझं पण तसंच आहे जे पोटात ते ओटात आहे का पोटात ते ओठात हो ऍडिशन घ्यायला पण मी घाबरतो का नाही मागं एकदा ऍडिशन लिहून घेतली होती 2 वाक्य बोललो घाम फुटला सगळी पुसून गेली होती माहिती? काय यांचं काय मध्ये मलाच कळत नाहीये मला हे नाही आवडत प्रिया त्यांना जायला सांग इथे बस मी सांगतो जायला मी या घराचं आता तुम्ही निघा 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 हा तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा प्लीज आमचं ठरलंय की नाही चहा बिया प्यायलात की नाही सगळं झालं की नाही एक येस येस एक मिनिट नाही तुम्ही थांबा असं कसं पाहुण्यांना जायला सांगतोय ते बोलतायत ना पाहुण्यांना जायला सांगतोय म्हणजे ते मूर्खासारखं बोलतायत आणि तू पण मूर्खासारखं काहीतरी त्यांना रिएक्ट होतेस म्हणून मी त्यांना जायला सांगतोय की नाही प्रिया तू नीट बोल माझ्याशी आपलं लग्न आत्ता ठरलंय झालं नाहीये झालेलं असू दे किंवा ठरलेलं असू दे मूर्खासारखं वागणाऱ्या मुलीला असंच बोलतात कळलं की नाही एक तर तू
चार चौघात मला मूर्ख म्हणू शकतो. मी चार चौघात तुला मूर्ख म्हणत नाहीये, मी तुझ्या घरातच तुला मूर्ख म्हणतोय. एकतर तू आज जा, वाढवू नको. जावई तू बापू, आज जा. जावई बापू. अ, मी अ, का आज आई- जायचंय? आई तुम्ही पण आज मी का आज जा. जायचंय? आम्ही सगळे पुरुष मंडळी सगळं बघून घेऊ काय ते. निघा. हॅलो लिबरल लोकांच्या घरी असतो हे पुरुष थांबतील बायका भाई, हे भाई. फालतूगिरी मला नाही लिबरल वगैरे मला सांगू अरे नको. बादशाह ए, तू मध्ये बोलू नको. तुझ्या कानाखाली आवाज काढीन. ह्या गालाचे मॉलिक्युल आणि ह्या गालाचे मॉलिक्युल एकत्र येतील, आधीच सांगतोय. निघ चल. मार मला भाई. भाई तू मार मला, मारून तुला भारी वाटत असेल तर तू मार मला भाई. आणि पिर्याजी तुम्ही पण थंड घ्या ना भाई. 4 दिवसाची जिंदगानी आहे, कुठे वाचवाच चालू आहे. तुम्हाला सांगतो जिंदगानीमध्ये जो कमीपणा घेतो ना त्याला जिंदगानी लय ताकद देते. तुम्हाला सांगतो रुबाब दाखवायला ना ताकद लागत नाही, पण साला या जिंदगानीमध्ये ना कमीपणा दाखवायला ना जिगरा लागतो. तो तुमच्याकडे पाहिजे भाई. आपल्याकडे तो जिगरा आहे. पम्याला विसर, पण हे वाक्य लक्षात ठेव. हा, चला. जातो आपण. हा, चला चले चला. तू काय जवळून स्किट बघतोय काय? चल काहीच गरज नाहीये. चल चला. तू घ्या. थांबा. हा? प्रिया किती सोपं करून सांगितलं. आता एवढी भांडणं झाली तेव्हा यांना कळलं नाही. 2 शब्दात आयुष्य अख्खं सोपं करून सांगितलं. बाबा माझं ठरलंय, मला लग्न पम्याशी करायचंय. प्रिया काय बोलतीयस हो तू? हो. ए भाई बाशा लोग अपने को जिंदगी ऐसा ही जीना है. 4 दिन का जिंदगी है ना, 4 दिन का. अपने को ऐसा 12 इंच के कंपाउंड में नहीं जीने का है. प्रिया 1200 स्क्वेअर फूटचं घर आहे मला. हाँ वो नहीं जीने का है. अपने को पिकनिक मनाने का है. बनवू ना पिकनिक. हाँ ये चादरी करके हमको नहीं भरने का है ना. काय बोलते ही बाई? हे मोर्या मोर्या. तू सासऱ्या मैं तेरा सुन्या. अरे हा ए, सुन भाई सुन बाय. चलेगा तेरे को. हो हा मोऱ्याचा पोऱ्या तुला तर ठीक आहे. हो. आय मोऱ्याच्या बोऱ्या. हो. मैं तेरी नवऱ्या. हा. मी तुझी नवरी व्हायला तयार आहे. ए तू बोल यार, तेरे को ती घंटी बजता है क्या तेरे भाई तू जरा जास्त अंगावर येतोय भाई. घंटी वाजते भाई. आपल्याला चालेल उसकी घंटी माझी है. घंटी माझी प्रिया. चलेगा तू इसके साथ पिकनिक मना. तू इसके साथ शादी कर. एकदम हे कंपाउंड विम्पाउंड छोड़ के मेरे को चलेगा ये ना. आई तुम्ही बाबा तुम्ही तरी काहीतरी बोला ना. बच्ची बोल रही तो छोड़ देना भंटा है, तू काय को उसको अटका रहा है? हो जाने देना बादशाह को, पब्लिक को पूरा ये जान दे. बाबा तुम्ही पण ए बच्ची. वाह वाह बादशाह की पब्लिक बोले तो एकदम मजा आ गया. प्रसाद दा. अरे 4 दिवसाची जिंदगानी भाऊ कशाला पाहिजे कमेंट बिमेंट या. मजा आली वंडरफुल फॅन्टॅस्टिक उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. पशा बहारदार होतं कॅरेक्टर. फार मजा आली. म्हणजे राईट फ्रॉम द बिगिनिंग ज्या पद्धतीने तू आलास तिथेच त्याचा मॅडनेस एस्टॅब्लिश केलास. खूप मजा आली. पम्या फॅन्टॅस्टिक. फार वेगळ्या म्हणजे काय म्हणूया वेगळ्या थ्रेडचं कॅरेक्टर होतं, पण तू मस्त पोर्ट्रे केलंस. मजा आली. रसिका मस्त. प्रिया मस्त. प्रिया दिसतेस पण खूप गोड. आणि तो जो डायलेमा होता तो पण तू फार मस्त प्रेझेंट केलास. थँक्यू. राऊत तू आलास ज्या कॉन्फिडेंटली तेव्हाच आम्हाला माहिती होतं हे होणार नाही गेलं. फक्त ते कुठल्या दिशेने जातं ते आम्हाला बघायचं होतं. आणि तो प्रवास फार रंजक होता. आणि ॲज युजल तू ज्या पद्धतीने रिॲक्ट होत होतास ते फार इंटरेस्टिंग होतं. मोरे मस्त. कातील जबरदस्त. क्लास. मजा आली. निर्मिती ताई. हा मला फक्त जरा एकच विचारायचं होतं की राऊत तुझ्यावर अन्याय होतो सतत असं नाही तुला वाटत? अरे बाप रे. ऑन स्क्रीन झाला तर काही प्रॉब्लेम नाही. ऑफ स्क्रीन झाला तर नाही सतत तुझं लग्न मोडतं. अरे मी करतोच तसं. बरं तोही मान्य करतोय मी करतो पण तसंच. नाही मग बाहेर सगळं चांगलं सुरू आहे. सो खूप खूप शुभेच्छा. मस्त झाला तुमचा परफॉर्मन्स. खूप छान.